नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानांकुर प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलवर मी श्रद्धा खेरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की MPSCच्या कोणत्या पण परीक्षेमध्ये PYQचं काय महत्त्व आहे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं PYQ अनालिसिस म्हणजे नेमकं काय करायचं. तर आजपासून मी जी सिरीज सुरू केली आहे ह्याच्यामध्ये आपण मिळून PYQ अनालिसिस करणार आहे. आपण काय करणार आहे, एक एक पेपर घेणार आहे जो आयोगाचा आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे आणि त्याचं 1 बाय 1 आपण अनालिसिस करणार आहे. आता ह्या पेपरमध्ये आयोगाची उत्तर आपल्याला फारशी महत्त्वाची नाही आहेत. आपण जो आता इथे जी सॉफ्ट कॉपी तुम्हाला दिसते पेपरची, त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण त्याची जी उत्तरं आहेत ती टिक केलेली आहेत. मग आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, तर हा पेपर आपल्याला काय माहिती देतोय, ह्या प्रश्नांमधून काय उपप्रश्न तयार होऊ शकतात आणि अशा प्रकारचे जर प्रश्न आले तर ते कसे टॅकल करायचे हे आपण बघणार आहे. PYQ अनालिसिस म्हणजे दुसरं जर काही नसून त्या पेपरची व्यवस्थित रिव्हिजन करणं, तो पेपर व्यवस्थित गाळून पिणं हेच आहे. तर आपण सुरू करूयात. आज आपण 2023चा पेपर घेतलाय आणि इथून पुढे आपण रोज वेगवेगळे पेपर घेणार आहे. ह्याच्यामध्ये एक प्रयत्न माझा राहणार आहे की तुमचा जो फ्री टाइम आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा जेवण करताय किंवा तुम्ही जर वॉकला गेलायत किंवा तुम्ही थोडेसे रिलॅक्स होण्यासाठी म्हणून बाहेर आलायत, तर अशा वेळी जर तुम्ही हा व्हिडिओ लावला तर तुमच्या एक 50 ते 60 मिनिटामध्ये म्हणजे 1 तासामध्ये तुमच्या एका पेपरचं व्यवस्थित अनालिसिस तुमच्या समोर असेल. त्याच्याने तुमचं काम पण सोपं होईल आणि आय होप की तुम्हाला ह्यातून नक्की फायदा होईल. तर चला आपण सोबत अनालिसिस करूयात. तुमच्या जर काही शंका असतील, काही कमेंट्स असतील, काही रिक्वायरमेंट्स असतील तर त्या तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. ठीक आहे, आपल्याकडं हा 23चा पेपर आहे. त्यातला जो पहिला प्रश्न होता, हा A सेट आहे, त्यातला पहिला प्रश्न होता नारायण मेघाजी लोखंडे. आपल्याला माहिती आहे की कामगार चळवळीमधली एक महत्त्वाची व्यक्ती नारायण मेघाजी लोखंडे. आता ह्यातले मी ज्या ज्या गोष्टी हायलाईट करणार आहे तर त्या गोष्टी उपप्रश्न म्हणून बनू शकतात, एवढं लक्षात ठेवायचं. तर त्यांची संघटना कोणती, तर बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही यांची संघटना होती. आणि आपल्याला प्रश्न होता की कोणत्या व्यक्तींचे त्यांना सहकार्य मिळाले. तर ह्याच्यामध्ये केशवराव बोले जे होते, आपण जे CK बोले म्हणतो, सीताराम केशवराव बोले, त्यांचा या संघटनेशी काही संबंध नव्हता. त्याच्यामुळं हा जो पर्याय आहे तो कॅन्सल होतो. आणि मग जरी आपल्याला फिक्स माहीत नसलं तरी पण इथं आपण आता हे केळुसकर जे होते, तर केळुसकरांबाबत कन्फ्युजन होतं बऱ्याच जणांना. पण अशा प्रश्नामध्ये आपण काय करू शकतो की मॅक्झिमम बरोबर ही आपण थेरी वापरू शकतो. तर ह्याच्यामध्ये सर्व बरोबर असं तर ऑप्शन कोणता नव्हताच, पण आपल्याला जर इलिमिनेट करायचं असेल तर आपण हा ऑप्शन इलिमिनेट केला होता, म्हणजे हे 2 ऑप्शन आपले जातात. आणि मग आपल्याला जेव्हा मॅक्झिमम लोक घ्यायचे तेव्हा ब, क आणि ड ह्या अनुषंगाने आपण हे उत्तर देऊ शकत होतो. बऱ्याचदा काय होतं, असे क्वेश्चन थोडेसे ट्रिकी पण असतात, पण अशा वेळी तुम्ही ही जी थेरी आहे की मॅक्झिमम लोक इन्क्लूड करायचे किंवा जास्तीत जास्त स्टेटमेंट असतात ते बरोबर असतात, ह्या थेरीनुसार तुम्ही हा प्रश्न टॅकल करू शकत होते. तर ह्याच्यावरून तुम्ही इनपुट काय घेऊ शकता की कामगार चळवळीवर प्रश्न येत आहेत, त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. पुढचा 2 नंबरचा प्रश्न आहे. आपण प्रश्न थोडेसे फास्ट घेऊया इथून पुढे. 1857च्या उठावात शिंदे आणि निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असं कोणता गव्हर्नर जनरल म्हणला, तर तो लॉर्ड कनिंग. हे स्टेटमेंट आलेले लॉर्ड कनिंगचं. त्याच्यानंतर प्रार्थना समाजाबाबत आपल्याला माहिती आहे, प्रार्थना समाज महत्त्वाचा वेट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की तर्खडकर बंधू होते, दादोबा तर्खडकर, आत्माराम पांडुरंग तर्खडकर. तसेच त्याच्यामध्ये मोडक पण होते आणि भाऊ महाजन पण होते. त्याची स्थापना मुंबई इथे झाली. आणि प्रार्थना समाजाची मुखपत्र जे होतं ते कोणतं होतं, सुबोध पत्रिका हे होतं. तर नामजोशी जे होते त्यांनी ह्याच्या माध्यमातूनच काय सुरू केलं तर सोशल सर्व्हिस लीग. म्हणजे हे तिन्ही पण सेंटेन्स बरोबर आहेत आणि हे सेंटेन्स चुकीचं आहे. महाविद्यालयांची स्थापना वगैरे प्रार्थना समाजाने केलेली नव्हती. आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आपला 4था प्रश्न हिंदू महासभेच्या संदर्भात आहे. हा अनएक्सपेक्टेड प्रश्न होता, पण इथून पुढे आपण हिंदू महासभा हा बीट पण आपल्या अभ्यासात ऍड केला पाहिजे. तर त्यांनी सांगितले की 1915ला हरिद्वार येथे जे आपले महेंद्रचंद्र नंदी होते, तर त्यांनी घोषणा केली. हे वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर हिंदू महासभेचे अध्यक्ष होते बाशी मुंजे, हे पण बरोबर आहे. डॉक्टर मुंजे, हेगडेवार आणि डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला 1923 मध्ये हिंदू महासभेची शाखा सुरू केली, हे सुद्धा बरोबर आहे. ह्याला 100 वर्ष झालेत. आणि हे जे होतं की 1938ला हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले, तर हे वाक्य चुकीचं आहे. ते पुणे येथे पार पडलं नसून ते नागपूर येथे पार पडले. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात की 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्वाची भूमिका बजावली होती. तर ह्याच्यामध्ये ह्या सेनानींचं आपल्याला कुठल्या ना कुठल्या इव्हेंट्समध्ये नाव आलेले दिसतात, पण हा प्रश्न जर माहीत नसेल तर याची एक पद्धत होती. हे जे विल्यम डिग्बी आणि क्लोलिन क्लार्क
हे जे आहेत ना, तर हे लोक इकॉनॉमिक्समध्ये आहेत. त्यांचा हिस्ट्रीशी किंवा 1857च्या उठावाशी काही संबंध नव्हता. त्याच्यामुळे ड ऑप्शन आपला कट होतो आणि परत आपण मॅक्झिमम लोक इन्क्लूड करणे या दृष्टीकडे गेलो तर आपलं उत्तर याच्यामध्ये सुद्धा बरोबर येतं. पुढचा प्रश्न पाहूयात की शेतकऱ्यांचे उठाव हा स्टेट बोर्डमधला स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे की शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या कोणत्या भागांमध्ये झाले होते 1875चे. तर त्याला आपल्याला माहिती आहे की भिमडे, शिरूर, पारनेर, नगर, इंदापूर, हवेली, बागलाण, सातारा, श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर आणि रत्नागिरी, तासगाव, शिराळा, इकडे सांगली वगैरे ह्या भागामध्ये काही उठाव झालेले नव्हते. पुढचा प्रश्न पाहूयात. सेनापती बापट. सेनापती बापट यांनी कोणकोणत्या चळवळींमध्ये भाग घेतला. तर ह्याच्यामध्ये गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महाराष्ट्र म्हैसूर सीमा आंदोलन ह्या 3 पण चळवळीमध्ये भाग घेतल्याचा उल्लेख आपल्याला कठारेमध्ये सापडतो. आणि ह्या 3ला ऍड करणारा असा एकच पर्याय इथं, तो म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये पण भाग घेतलेला होता, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पाहूयात. 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या. त्याला कारण काय होतं? हे खूप जनरलाइज क्वेश्चन असतात. तर अशा वेळी हे असेल का नसेल का असा विचार करण्यापेक्षा एक होलिस्टिक अप्रोच ठेवायचा की सुधारणा दिल्या, याला असंतोष वाढला हे पण कारण होतंच. किंवा काँग्रेस, मुस्लिम लीग यांच्यातली युती झालेली होती, जेव्हा जहाल व मावळ यांच्यातली युती झालेली होती लखनौच्या अधिवेशनामध्ये, आणि पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती, म्हणजे ह्याच्यामध्ये सर्व बरोबर हे उत्तर येते. पुढचा प्रश्न पाहूयात. स्वदेशीचा श्री गणेशा म्हणजे स्वदेशीची सर्वात पहिल्यांदा म्हणू शकतो आपण सुरुवात कोणी केली होती. आपल्याला माहिती सार्वजनिक काका स्वदेशीच्या बाबतीत एकदम सक्रिय होते. तर गणेश वासुदेव जोशी हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. राष्ट्रीय सभेचे अधिवेशने ठिकाण अध्यक्ष. आता हा प्रश्न सहज टॅकल होण्यासारखा होता, पण लक्षात ठेवा की राष्ट्रीय सभेचे अधिवेशन खूप महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये पण पहिली 5 अधिवेशनं, त्यांचे अध्यक्ष आणि ठिकाण या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. आणि महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं अधिवेशने झाली, किती साली झाली, त्याचे अध्यक्ष कोण होते, हा जो प्रश्न आहे हा महाराष्ट्रातल्या अधिवेशनाच्या संबंधातच आहे. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर पण आपल्याला सहज निघू शकतं. तर पाहिलं आपण हे जे 11वं अधिवेशन झालं होतं, तर त्या पुण्याला झालं होतं, त्याचे अध्यक्ष कोण होते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि जे मुंबईला झालं होतं 5वं अधिवेशन, त्याचे होते विल्यम वेडरबर्न. तर ह्याच्यावरून आपल्याला उत्तर निघतं ह्याचं. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. आता धवल क्रांतीला सुरुवात कधी झाली, इथं बरेच कन्फ्यूज झाले कारण ऑप्शन सगळे जवळचे होते आणि बऱ्याचदा आपण एकदम मायनर फॅक्ट इग्नोर करतो. पण त्याचं उत्तर आहे 1971ला धवल क्रांतीला सुरुवात झाली. हा प्रश्न जर माहिती नसेल तर स्किप करण्याचा प्रश्न होता. ह्याच्यामध्ये रिस्क नाही घेऊ शकत किंवा ह्याच्यामध्ये लॉजिक लावणं थोडं रिस्की होऊ शकतं. 12वा प्रश्न. महाराष्ट्राचा दख्खन पठारावर ग्रामीण भागांमध्ये कोणत्या स्थानिक दगडाचा वापर केला जातो? तर स्थानिक दगड कोणता आहे महाराष्ट्रामध्ये? तर बेसाल्ट खडक आहे, आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे बेसाल्ट त्याचं योग्य उत्तर आहे. आता पुढचं, हे जे लोकसंख्येची घनता विचारली, आपल्याला राज्य दिले आणि लोकसंख्येची घनता. आता आपल्याला सगळ्याच राज्यांची घनता माहिती असणं शक्य नाही आहे, तरी ते लॉजिकने सोडवायचे. आपल्याला माहिती आहे की बिहारची घनता खूप जास्त आहे, लोकसंख्या पण जास्त आहे आणि बिहार छोटं म्हणजे क्षेत्रफळानुसार छोटं राज्य आहे. तर मग बिहारची घनता सगळ्यात जास्त आहे. आणि हिमाचल प्रदेश जर पाहिलं तर हिमाचल प्रदेश हा डोंगराळ भाग आहे, राज्य मोठ्या लोकसंख्या कमी आहे, म्हणजे सगळ्यात कमी लोकसंख्या हिमाचल प्रदेशची लागते. आता ह्या 2 राज्यांमध्ये पाहिलं तर हरियाणा आपल्याला माहिती आहे की दिल्लीच्या शेजारी आहे आणि हरियाणाचं जे क्षेत्रफळ आहे ते खूप कमी आहे पण लोकसंख्या खूप जास्त आहे. म्हणजेच हरियाणामध्ये घनता जास्त असणार आहे झारखंडपेक्षा आणि मग झारखंडच्या 80चं 2. तर असं पाहिलं तर आपलं उत्तर बरोबर येते. म्हणजे हा क्वेश्चन लॉजिकनी सुटू शकत होता एक्झॅक्ट माहीत नसलं तरी. पुढचा प्रश्न पाहूयात. योग्य जोडा लावा शिखर, ठिकाण आणि त्यांची उंची. आता इथे सुद्धा सेम करायचं आपल्याला. उंची माहीत असणं गरजेचं नाही आहे. आपल्याला शिखरांची ट्रिक माहिती आहे की कसा मी असतो. तर त्याच्यामध्ये म्हणजे साल्हेर जे आहे ते सगळ्यात उंच शिखर आहे कळसुबाई नंतरचं. मग ह्यातलं जर सगळ्यात उंच कोणतं असेल तर 1565 म्हणजे डीचं 1. तर डीचं 1 जिथं दिलेलं आहे ते असा एकच पर्याय. ह्याच्यावरून आपल्याला ह्याचा उद्या प्रश्नाचं उत्तर निघत होतं. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. रो वाहतुकीची सुरुवात आपल्याला माहिती आहे कोकण रेल्वे मार्गावर सुरू झालेली आहे. सोपा प्रश्न होता हा. पुढचा प्रश्न पाहूयात. आता ह्याच्यामध्ये राज्य आणि पर्यटन स्थळ विचारले. तर आपल्याला माहिती आहे की हे जे अंबाला हा आर्मी कॅम्प पण आहे, आर्मी बेस, तर तो हरियाणामध्ये आहे अंबाला. तर हे आपण जोडी लावू शकत होतो. आणि हे जे नैना देवी आहे हे हिमाचल प्रदेशमधलं आहे. तर ह्या 2 गोष्टी जर तुम्हाला माहीत असेल तरी पण त्याच्यावरून उत्तर निघत होतं. आणि जर माहिती नसतील ह्या 2 गोष्टी तर ह्याच्यामध्ये रिस्क होत थोडी, कारण हे उत्तर निघण्यासाठी ॲटलिस्ट 2 गोष्टी माहिती असणं महत्त्वाचं होतं. तर आता भारताच्या बाजूने थोडेसे प्रश्न वाढलेले आहेत भूगोलामध्ये. तर आपण जी महत्त्वाची पर्यटन स्थळं असतील किंवा जसे महाराष्ट्राच्या संदर्भात प्रश्न येत होते तसे आता भारताच्या संदर्भात पण येऊ शकतात. त्यामुळे ह्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
पुढचा प्रश्न बघूयात आपण. चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहेत? हा फॅक्च्युअल प्रश्न होता. असे 6 प्रकार सांगितले चॅम्पियन आणि शेट यांनी. पुढे काय, भारतातील कोणते शहर हे स्वच्छ क्रमवारीत सलग 3 वेळा? तर 3 वेळा तर आहेच, पण ऍक्च्युली 5 किंवा 6 वेळा जे स्वच्छ क्रमवारीत पहिलं आले ते म्हणजे इंदोर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हा प्रश्न चुकण्यासारखा नव्हता. पुढे औष्णिक वीज केंद्र दिलेले आहेत आणि त्यांचे जिल्हे दिलेले आहेत. तर हा प्रश्न हॅश झाला आहे. हॅश होण्यामागचं कारण पण सांगते. हे जे दिले उरण, तर आपल्याला माहिती आहे की उरण रायगडमध्ये, आणि इथे रायगड पर्याय नव्हता दिला म्हणून हा कॅन्सल झालाय. पण हे औष्णिक वीज केंद्र आणि जिल्हे हे आपले पाठ पाहिजेत, कारण ह्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न आलाय. ह्यात आपण काही ट्रिक करू शकतो जर लक्षात राहत नसेल तर. जसं की एक ट्रिक मी केली होती की पारस अकोला लक्षात ठेवण्यासाठी आपण म्हणतो ना की हा पारस अकेला झालाय, तर तसा पारस अकोला. किंवा मग कोराडे नागपूर, तर कोरडे नागपूर, म्हणजे कोरडे नागपूर असं मी लक्षात ठेवलं, कारण तिकडे ऊन खूप असतं म्हणून. आणि मग फेकरी जळगाव, हे तुम्ही ही जोडी लागत होती किंवा ही आपल्याला माहिती आहे. पुढचा प्रश्न बघूयात. रायलसीमा पठाराचे स्थान आपल्याला माहिती आहे की कर्नाटक पठाराच्या पूर्वेला. जर तुम्हाला भारताचा नकाशा व्यवस्थित माहिती असेल की रायलसीमा पठार नेमकं पुढे, रायलसीमा म्हणजे पूर्व जो किनारा आहे, तर त्याला इथला जो भाग आहे तो आहे रायलसीमा पठार. आणि मग इकडे आपलं कर्नाटक पठार आहे, तर ह्या कर्नाटक पठाराच्या पूर्वेला आहे रायलसीमा पठार. पुढचा प्रश्न हा खूप वेळा येऊन गेलेले प्रश्न आहेत. हे आपण PYQ मध्ये बघायला पाहिजेत की 2011-12 या वर्षात नियोजन आयोगाने दारिद्र्य निश्चित केली, तर ती किती होती? तर ती प्रतिमाह 816 आणि 1000. आता ह्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न येतात. जेवढे काही दारिद्र्याचे निकष असतील किंवा ज्या काही समित्या होत्या, रंगारंग समिती असेल, तेंडुलकर समिती असेल किंवा नियोजन आयोगाचे जे निकष आहेत, तर ते आपल्याला बऱ्याचदा विचारले जातात. त्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित करून ठेवणं, त्याचा एक फॅक्च्युअल डेटा आपल्याकडे तयार असणं इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न बघूया. विशेष प्रदेश विकास योजना. आता याबाबत मी पण थोडीशी कन्फ्यूज होते, पण ह्याच्यावरून आपण लॉजिकने, ज्याला माहिती असेल त्याला सुटू शकतो हा प्रश्न, पण लॉजिकने पण सुटू शकतो की प्रदेश विकास म्हणजे कुठल्या तरी प्रदेशाचा विकास करायचा आहे. आता दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार वाढ हा एखाद्या प्रदेशाचे निगडीत प्रश्न नाहीये खरं तर, तो ओव्हरऑल सगळीकडेच असतो, त्याच्यामुळे हा कॅन्सल होतो. आणि डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास हा वाटतो, दुष्काळग्रस्त भागाचा विकास हा वाटतो. खरं तर औद्योगिकरण हे पण वाटत होतं, पण असा कुठला पर्यायच नव्हता ज्याच्यामध्ये ह्या तिन्ही गोष्टी इन्क्लूड होतील. मग ब आणि क असा असलेल्या पर्यायासोबत जर आपण गेलो तर ते उत्तर सुद्धा आपलं बरोबर होतं. कधी कधी आपण म्हणतो ना की आपला जो प्रश्न असतो, प्रश्नातले जे कीवर्ड असतात ते आपल्याला उत्तर सांगत असतात. तसं याच्या कीवर्डवरून आपल्याला उत्तर निघू शकतं जर माहिती नसेल तर. राजकोषीय नीतीची साधने कोणती? हे तर आपण आपला रट्टा मारलेला आहे आपण इकॉनॉमिक्समध्ये, त्याच्यामुळे ही साधने कधी चुकलीच नाही पाहिजे. ह्याच्यामध्ये लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना ह्याचा काही संबंध नाही आणि संसद आणि प्रशासनाचा काही संबंध नाही आहे. तर ती साधने कोणती? तर अ आणि क, म्हणजे सार्वजनिक व्यय, सार्वजनिक कर्ज, करारोपण आणि अंदाजपत्रक. ही शासनाची साधनं आहेत. कशासाठीची? राजकोषीय नीतीची, म्हणजे आपली महागाई कंट्रोल करण्यासाठीची. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर अ आणि क असं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. उज्ज्वल डिस्कॉम इन्शुरन्स योजना कोणी सुरू केली? केंद्र सरकार. खूप सोपं होत आहे. पुढचा प्रश्न आहे. 1991 मध्ये कर सुधारणा समिती, हा सुद्धा प्रश्न खूप वेळा येऊन गेलेला आहे. राजा चेलैया समिती होती ती कर सुधारणा समितीसाठीची. त्याच्या पुढे हा कन्फ्युजिंग प्रश्न होता, हा माहीत नसेल तर स्किप करण्याचा प्रश्न होता. परंतु एक लॉजिक लावलं होतं ते एका फ्रेंडने, तर ते असं होतं की जी नियमित आपण म्हणतो रेग्युलर आपली एम्प्लॉयमेंट ती 52% तर एवढी जास्त तर नाही, त्याच्यावरून हा ऑप्शन कट होत होता. आणि मग हे 2 ऑप्शन राहते. जर कुणाला रिस्क घ्यायची असेल तर याच्यामध्ये घेऊ शकत होते, परंतु हा तर स्किप करायचा प्रश्न होता, त्यामुळे हा क्वेश्चन मी सुद्धा स्किप केला होता. जिथे फिक्स माहीत नाहीये तिथे स्किप करणं बेटर असतं. पुढचा प्रश्न बघूयात. खाद्यतेलांवरील राष्ट्रीय मिशन तेल पाम हे कधी सुरू करण्यात आलं? तर हे सुद्धा जर फिक्स माहिती असेल तरच घेण्याचा प्रश्न होता हो. तर त्याचं उत्तर आहे ऑगस्ट 2021. म्हणजे जे मिशन तेल पाम आपण सुरू केलं होतं किंवा पाम तेल, ते ऑगस्ट 2021 मधलं होतं. पुढचा हा प्रश्न सोपा होता. पीक विविधीकरण कार्यक्रम कशाच्या अंतर्गत आपण राबवतो? तर आपण राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत राबवतो. म्हणजे योजनांची जेव्हा आपण माहिती करतो, योजनांच्या ज्या उपयोजना करतो, तर त्याच्यामध्ये हा डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम जो आहे क्रॉपचा तो होता. पुढचा प्रश्न M1, M0, M1, M2, M3 हे तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत हे विचारले. तर पहिलं तर पोस्ट ऑफिस बघूनच आपल्याला हे दोन्ही ऑप्शन रिजेक्ट होतात, कारण पोस्ट ऑफिसच्या ठेवींचा ह्याच्यामध्ये समावेश होत नाही. तर त्याच्यासाठी नवीन L1, L2 अशी सिरीज तयार केलेली आहे. त्याच्यामुळं ह्या 2 ऑप्शन्स गेले की बँकांकडील मुदत ठेवी आणि बँकांकडील मागणी ठेवी या दोन्हीचा समावेश होतो. म्हणजे फक्त क आणि ड ह्याचा समावेश होतो M3 मध्ये.
पुढचा प्रश्न 2023-24च्या अर्थसंकल्पात कोणते प्राधान्यक्रम आहेत. आता आपण हे रट्टा मारला होता अर्थसंकल्पाचा, त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर येत आहे. सर्वसमावेशक विकास, हरित वाढ, युवा शक्ती, आर्थिक क्षेत्र, हे सगळेच प्राधान्यक्रम आहेत. ह्याच्यावरून आपण पाहू शकतो की आयोगाचे प्रश्न जसे डीप जातात तसे ते किती वरती पण येतात, वरचेवर. म्हणजे आपल्या बजेटचं जे पहिलं पान होतं त्याच्यावरतीच हे आपले प्राधान्यक्रम किंवा प्रायोरिटीज दिलेल्या होत्या, तर त्याच्यावरतीच प्रश्न फॉर्म झाले. तर ह्या गोष्टीचं जे बजेट आता आलंय तर त्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. पुढचा प्रश्न आहे की 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह टिंबटिंबच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली. हा प्रश्न सुद्धा स्किप करण्याचा होता जर माहिती नसेल फिक्स तर, किंवा जर तुमच्या वाचनात आला असेल तर तुम्ही अटेम्प्ट करू शकत होतात, परंतु हा स्किप करण्याचा प्रश्न होता. तर त्याचं उत्तर 75:25 असं आहे. पुढचा प्रश्न, कोणती विधाने अयोग्य आहेत. UTGST आपल्याला माहिती आहे, युनियन टेरिटरीची जी असते तर ती कोण गोळा करतं, तर ते फक्त केंद्र शासन सरकार गोळा करतं, केंद्रशासित प्रदेश करत नाहीत. आणि सेम IGST फक्त केंद्र सरकार गोळा करतं, राज्य करत नाहीत. त्याच्यामुळे दोन्ही पण विधानं अयोग्य आहेत. त्याच्यामुळे अ आणि ब अयोग्य आहे असं त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मानवी विकास निर्देशांक, हे तर आपले पाठ झालेत. मानवी विकास निर्देशांकामध्ये कोणते कोणते आयाम असतात तर 3 असतात आपल्याला माहिती. आरोग्य, शिक्षण, राहणीमान, त्या उत्पन्नाचा काही संबंध येत नाही, त्यामुळे अ, क आणि ड हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 2001 मध्ये, सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना, हे प्रश्न खूप कॉमन आहेत. ह्याच्यावर प्रश्न येतात की कोणत्या योजना नंतर कोणती योजना सुरू झाली, किंवा 2 योजना एकत्र येऊन कोणती योजना तयार झाली. तर त्याचं उत्तर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्याच्या खालच्या योजना दिल्यात ना, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, प्रधानमंत्री ग्रामोदय, किंवा आपली मनरेगा असेल, तर ह्या सगळ्या योजना, त्यांचा इतिहास, नंतर त्यांच्या ज्या कंडिशन्स होत्या तर त्या सगळ्या आपल्याला माहिती पाहिजेत, कारण त्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न पडतोय. पुढचा प्रश्न पाहूयात. ही जी आपला FRBM कायदा आहे, वित्तीय जबाबदारी अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा, त्याचे जे टार्गेट्स दिले होते मजुरीतूट दूर करण्यासाठी, तर ते कधीपर्यंत करायचे होते. आपण खूप स्ट्रेट फॉरवर्ड 2008-9 जेव्हा आपण FRBM कायद्याचा अभ्यास करतो तेव्हा 2008-9 पर्यंत टार्गेट पूर्ण करायचे होते, हे आपल्या वाचनात येतच. त्याच्यामुळे हा सुद्धा सोपा प्रश्न होता. भारतातील पहिल्या सोन्याच्या ATMचे उद्घाटन. आता हे जे करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत तर हे सुद्धा बऱ्याचदा आपल्या वाचनातून गेलेले असावेत. आजकाल 1 लाईनर पण प्रश्न येत आहेत, 2-3 वर्षापूर्वीचे पण प्रश्न आहेत, पॅटर्न थोडासा चेंज झाला आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा जास्त रिस्क न घेणंच बेटर होतं करंटमध्ये. तर आपल्याला माहिती आहे सोन्याच्या ATMचं उद्घाटन हैदराबाद इथे झालंय. खेलरत्न राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020चा. आता खरं तर हा पेपर 2023 मध्ये झालाय, पण त्याच्यामुळे 2020चा लक्षात असणं खूप कमी मुलांना कदाचित माहिती असेल. तर हा सुद्धा जर फिक्स माहीत नसेल तर हा सुद्धा स्किप करण्याचा प्रश्न होता. तर तो रोहित शर्माला मिळाला होता. ठीक आहे. 2020 मधील कृषी सुलभ वाहतुकीसाठी कोणतं मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलं होतं. तर इथे सुद्धा कन्फ्यूज होण्यासारखे ऑप्शन त्यांनी टाकले होते. ज्यांना कन्फर्म माहीत होतं त्यांनी किसान रथ याचं उत्तर लिहिलंय. तर असे जे काही नवीन ॲप्लिकेशन्स वगैरे किंवा वेबसाईट तयार करत असतं शासन, त्याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. आणि विशेष म्हणजे 2020चा प्रश्न आलाय, त्याच्यामुळे 2 वर्षापूर्वीचे करंट अफेअर सुद्धा विचारले गेलेत. पुढचा प्रश्न, प्रभात्र्यांवर 2 वेळा प्रश्न आलाय. तर ह्या कोणत्या खेळाशी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत, तर त्या संगीत क्षेत्राशी संबंधित होत्या. प्रभात्रे पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित. आता ह्यात एक सांगते, ह्या प्रश्नाचं काय झालेलं. हा प्रश्न मला कन्फर्म माहिती होता की संगीत क्षेत्राशी निगडीत होत्या. आणि एकदम फास्टमध्ये जेव्हा आपल्याला पेपर ओळखायचा असतो तर तेव्हा मी 2ला गोल करण्याऐवजी चुकून 3ला गोल केलं, जो की आणि ते गोल केल्या माझ्या लक्षात आलं होतं की अरे आपल्याकडून चूक झाली. तर ते जे 30-40 सेकंद माझे त्याच्यामध्ये गेले की अरे यार आता आपल्याकडून काय झालंय, ते म्हणजे खूप काय म्हणतात त्याला डिस्टर्ब करण्यासारखे होते. पण अशा वेळी आपण त्यातून पटकन बाहेर आलं पाहिजे आणि पुढच्या प्रश्नावरती गेलं पाहिजे. त्याच्यामुळे हा प्रश्न मी नाही कधी विसरू शकत, कारण मला तिथे लगेच क्लिक झालेलं की आपला हा प्रश्न म्हणजे आपल्याला उत्तर माहिती असून आपण फक्त गोल रंगवताना चूक केली, सिली मिस्टेक. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 2022 मध्ये अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे आयोजन याचं शहर कोणत्या शहरात केलं गेलं, तर ते सुरतमध्ये केलं गेलं होतं. पुढचा आता हे जे आपण घेतोय ना करंट अफेअरचे क्वेश्चन, हे आपण फास्ट का घेतोय, आपल्याला फक्त अशी एक आयडिया यायला हवी. हा प्रश्न रिपीट नाही होणार आहे हे तर 100% आपल्याला माहिती आहे, कारण करंट अफेअर्समध्ये डेटा ऑलरेडी भरपूर आहे. आपण फक्त याच्यावरून आयडिया घेतोय की आपल्याला प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात. ठीक आहे. विस्डेनने 21व्या शतकातील भारताचा सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू म्हणून
कोणाला निवडले आहे. तर इथे सुद्धा बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं होतं, पण त्याचं उत्तर रवींद्र जडेजा असं आहे. पुढचं काय, कोणती संस्था, आपल्याला माहिती आहे की असर हा जो रिपोर्ट आहे हा कोणती संस्था प्रसिद्ध करते, तर प्रथम नावाची जी संस्था आहे जी शैक्षणिक क्षेत्रात काम करते, तर तिचा हा रिपोर्ट असतो. ही प्रथम संस्था, हा असर रिपोर्ट हा बऱ्याचदा चर्चेमध्ये असतो. खाली काय, कोणत्या संस्थेने आण्विक सुरक्षेवर उच्चस्तरीय क्यू मॉस्को संवाद स्थापन केला, ही जी आपली आहे इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी एजन्सी, तर त्यांच्याकडून हा संवाद स्थापन केला होता. त्याच्यामुळं ह्याचं उत्तर IAEA असं आहे. पुढचा प्रश्न, कोविड-19चा पहिला रुग्ण, आता हा सुद्धा तसा खूप जुना प्रश्न होता, पण हा लॉजिकने सुटण्यासारखा होता. एक तर आपल्याला माहिती होतं की पहिला रुग्ण केरळमध्ये आढळलाय, आणि दुसरी गोष्ट डिसेंबरमध्ये तो चायनामध्ये होता कोविड, जानेवारीमध्ये आपल्याकडे आला. त्याच्यामुळे एक हा त्याचं उत्तर हे आपण लॉजिकने सोडू शकत होतं, एक्झॅक्ट माहीत नसेल तरी. पुढे अल मुहद अल हिंदी हा सराव, आपल्याला माहिती आहे की भारत आणि सौदी अरेबिया. आता आजकाल ह्याच्यावर पण प्रश्न यायला लागलेत, त्याच्यामुळं जे महत्त्वाचे देश आहेत त्यांच्यासोबत आपले जे सराव होतात, म्हणजे नौदल एक्सरसाइज किंवा आर्मीच्या ज्या काही होतात, तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, 21 ग्रँड स्लॅम पदे जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार कोण आहे, तर तो आहे राफेल नदाल. तर हे जे काही ग्रँड स्लॅम होतात ना, किंवा बाकी पण ज्या काही स्पर्धा होतात इंटरनॅशनल लेवलच्या, तर त्याच्यामध्ये असे जे रेकॉर्ड्स होत असतात, तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येतात. तर तो सुद्धा आपला एक डेटा साईडला काढलेला पाहिजे. पुढचं बघूयात, जागरूक वोटर मोहीम कोणी सुरू केली होती, तर ती ट्विटरने सुरू केली होती. जागरूक वोटर अशा ज्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म सुरू करतात मोहीम, त्याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. पुढचा प्रश्न, अशोक चक्र, मरणोत्तर अशोक चक्र कुणाला दिला, आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे चर्चेमध्ये पण होता, तर बाबूराम यांना आपण मरणोत्तर अशोक चक्र हा पुरस्कार दिला 2021 मध्ये. ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे मराठी साहित्यिक कोण, आता ही मराठीवरून बऱ्याच जणांना शंका होती, पण आयोगाने काही उत्तर चेंज केलेलं नाही किंवा हॅश केलेलं नाहीये. त्याचं उत्तर तेच आहे, दामोदर मोजो. ज्ञानपीठ पुरस्कार. तंबाखू विरोधी दिन पुरस्कार कुणाला मिळाले, तंबाखू विरोधी झारखंडला मिळाले. म्हणजे हे आपल्याला असं वाटतं की जेव्हा तुम्ही करंट अफेअर्समध्ये या गोष्टी वाचत असाल तेव्हा असं वाटतं की इतकी छोटी बीट विचारतात का, तर ह्या पेपरने आपल्याला दाखवलं की छोट्या छोट्या बीटवर सुद्धा करंट अफेअर्सवर प्रश्न येऊ शकतात. आता पुढचं पॉलिटीचा पार्ट सुरू होत आहे. पॉलिटीमध्ये महाधिवक्त्याबद्दल आपल्याला कोणते विधान असत्य आहे ते ओळखायचे. महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात, हे पहिलंच विधान असत्य होतं, तर ते राष्ट्रपती न करता राज्यपाल करतात. आता बऱ्याचदा काय होतं, पहिलंच उत्तर आपल्याला सापडले आणि आपल्याला माहिती की खालचे तर सगळे बरोबरच असणार आहेत, तरी पण आपण ह्या गोष्टी वाचण्यात कन्फर्म करण्यामध्ये आपलं 1 ते 1.5 मिनिट घालवतो. तर जर तुम्हाला शुअर असेल तर तुम्ही इथेच टिक करून किंवा तुमचं आन्सर लिहून तुम्ही लगेच पुढच्या प्रश्नावर पण जाऊ शकता. पुढच्या ह्या प्रश्नातून शिकण्यासारखी तर मला वाटतं तेवढी एकच गोष्ट आहे की जर तुम्हाला शुअर माहिती आहे तर तुम्ही इथं वेळ वाया नका घालवू. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. आता ह्या प्रश्नामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती असतात, पण यातली इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. इथं काय लिहिलंय, उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. आता इथे आन्सरमध्ये 2 सेंटेन्स एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट करतात, म्हणजे इथूनच आपल्याला समजतं की ह्या दोन्हीपैकी एक कोणतं तरी उत्तर आहे जे की चुकीचं आहे. मग ह्यात जर माहितीच नाही असं नाही होणार, पण माहितीच नसेल तर मग आपल्याला माहिती आहे की राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात, हे चुकीचं आहे, कारण न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते. ठीक आहे. त्याच्यामुळं ह्याच्यातले अयोग्य आपल्याला विचारले तर 3 नंबरचं उत्तर अयोग्य आहे. पुढचं 24 एप्रिल, आपल्याला माहिती आहे 24 एप्रिल हा पंचायत राज दिवस आहे. परिषद हे सभागृह नाही, हा प्रश्न सुद्धा खूप वेळ आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की 6 राज्यांमध्ये आहे, ती 6 राज्य कोणती आहेत, ही शेजारी शेजारी असणार राज्य, त्याचे एखादं ट्रिक करा, ते तुमच्या लक्षात राहू द्या. केरळ आणि राजस्थानमध्ये नाही, आपल्याला माहिती आहे बिहारमध्ये आहे, बिहारच्या सोबत UP येतं, मग बिहार UP. कर्नाटकमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, कर्नाटक महाराष्ट्र, आणि आंध्र प्रदेश त्याच्या शेजारचं राज्य तेलंगणा, आंध्र प्रदेश तेलंगणा, अशा 6 राज्यांमध्ये विधान परिषद सभागृह आहे. पुढचं अचूक आपल्याला घटना दुरुस्ती दिली होती. आता ह्यातली ह्यातली जी 61वी घटना दुरुस्ती आहे ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
हे 21 वरून मतदानाचं वय 18 केलं. त्याच्यामुळे ह्या एका उत्तरावरून सुद्धा आय थिंक ह्या एका उत्तरावरून सुद्धा आपलं उत्तर निघत होतं. आणि बाकीचे आता ह्याच्यामध्ये आपण पाहू शकता, ह्याच्यामध्ये कुठल्याही घटना दुरुस्ती विचारल्यात असं नाहीये, कारण ही जी 73वी घटना दुरुस्ती ही सुद्धा आपण नेहमी वाचत असतो. कदाचित ह्या ज्या दोन होत्या म्हणजे 44 आणि 41वी यावर आपण फारसा फोकस करत नाही वाचताना, अभ्यास करताना, परंतु ह्या 2 घटना दुरुस्तींवरून आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर निघत होतं. पुढचा प्रश्न, सरपंचांच्या अधिकार आणि कर्तव्य याबाबत ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे हे तर कर्तव्य आहेच, मालमत्तेचे संरक्षण करणे हे पण आहे, परंतु प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे वगैरे असं सरपंचांचं कोणतंही आहे, त्यामुळे क हे उत्तर चुकीचं आहे. पुढचं, सरकारी आयोगाचे सदस्य कोण होते आपल्याला माहिती आहे, शिवराम आणि हे जे आहेत सेन आणि सरकारिया, RS सरकारिया हे 3च सरकारी आयोगाचे सदस्य होते. त्याच्यामुळे रामा सुब्रमण्यम वगैरे हे चुकीचं आन्सर आहे. पुढचं आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोगाचे कर्तव्य 324 भाग 15, म्हणजे हे तर आपल्या ऑन द टिप ऑफ द टंगच असलं पाहिजे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काही नाहीये. पण ह्याच्यावरून आपण एक पाहू शकतो की आजकाल आयोग कलम किंवा परिशिष्ट भाग ह्याच्यावर सुद्धा आपले जे अनुसूच्या आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात. तर ते सुद्धा त्यातल्या जे खूप जास्त महत्त्वाचे आणि नेहमी परीक्षेला येणार आहेत ते सोडून आजकाल आयोग एकदम डीपमधले किंवा एकदम कोपऱ्यातले सुद्धा कलम विचारायला लागले, त्याच्यामुळं त्याच्यावर पण आपली चांगली पकड असली पाहिजे. पुढचा हा प्रश्न सुद्धा लॉजिकने सोडवण्याचा होता, कारण नॉर्मली तर काय आपण हे तत्वज्ञ वगैरे हे करत नाहीत, आपल्या सिलेबसमध्ये नेमकं हे कुठं मेन्शन हे सुद्धा सापडत नाहीत. जर राजकीय आता ह्या वेळेस जो सिलेबसमध्ये बदल केला होता पॉलिटीच्या, तर त्याच्यामुळे कदाचित हा प्रश्न आलेला असणार आहे. पण ह्याच्यावरून आपण रुसोवरून फक्त उत्तर काढू शकतो. आपल्याला माहिती की रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक होता, जे की आपण लहानपणी आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये वाचलं होतं. तेवढ्या एका प्रश्नावरून सुद्धा हे उत्तर निघत होतं. पुढचा प्रश्न, भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयाच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ह्याच्यामध्ये कन्फ्युजन बऱ्याच जणांचं झालं होतं, परंतु त्याचं उत्तर ग वा माळवणकर हे आहे. हे जर आत्तापर्यंत तुमच्या नोट्समध्ये नसेल तर आत्ता हे ॲड करण्याची वेळ आली आहे, कारण संविधान सभेच्या कार्याविषयीच्या समितीचे शब्दांमध्ये थोडासा बदल झाला की आपलं कन्फ्युजन होतं, त्यामुळे हे ॲड करण्याची गरज आहे आणि हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. हा प्रश्न रिपीट होण्याच्या शक्यता सुद्धा आहेत. कदाचित हा जोड्या लावांमध्ये जे आपण होतो ना समिती आणि त्यांचे अध्यक्ष, त्याच्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पुढचे, संविधान सभेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा, आता हे फॅक्च्युअल क्वेश्चन जे की तारखा किंवा किती दिवस लागले किंवा किती महिला होत्या आपल्या संविधान सभेमध्ये, तर हे प्रश्न आपल्या सगळ्यांचे म्हणजे हा रेट आपल्या सगळ्यांकडे असला पाहिजे. पॉलिटीमध्ये ट्रॅक सोडून आयोग कधीच जात नाही, त्या ट्रॅकमध्ये पण आता आयोग थोडासा डीप चाललाय, तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. तर ऑक्टोबर 1997 मध्ये तो मसुदा तयार केला होता. पुढचा प्रश्न आपल्याला क्रमांकानुसार आपल्याला लावायचे हे कलमानुसार. अगेन इथं आपल्याला कलम माहिती असणं गरजेचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की जो समान नागरी कायदा आहे आपला, तो किती, त्याचं कलम आहे 44, आणि जो पर्यावरण संरक्षण कायदा आहे त्याचा कलम आहे 48. तर अनुसूचित जातींसाठी आय थिंक 46 आहे अनुसूचित जातीचं कलम, आणि राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणा ह्याचं 47 आहे. म्हणजे 44, 46, 47 आणि 48, म्हणजे ड क ब ही अशी सिरीज आहे. तर हे सुद्धा कलम म्हणजे 51 पर्यंतची कलम आपल्याला तोंडपाठच पाहिजेत, आणि त्याच्यानंतर सुद्धा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा निवडणूक किंवा जी महत्त्वाची मधली कलम आहे ती सुद्धा आपल्याला सिक्वेन्स वाईज माहिती असली पाहिजे. कारण आजकाल जरी पर्याय दिला म्हणजे राष्ट्रपतींची संदर्भात एखादा कलम विचारला तरी ते पर्याय देताना पण म्हणजे 51, 52, 53, 54 असेच पर्याय देत आहेत, त्याच्यामुळे एक्झॅक्ट माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न, मॉन्टेगू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा जो अहवाल होता तो अहवाल कधी प्रसिद्ध करण्यात आला असं विचारले, तर तो अहवाल जुलै 1918 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. हा सुद्धा जर माहिती नसेल तर हा स्किप करण्याचा प्रश्न होता, कारण हा मला पण माहिती नव्हता, म्हणजे एक्झॅक्ट लक्षात येत नव्हतं, कारण यात ऑप्शनच असे आहेत ना, जून, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, आणि कदाचित हा अहवाल कधी प्रसिद्ध करण्यात आला इतकं डिटेलमध्ये मी वाचलं नव्हतं. पण हा स्किप करण्याचा प्रश्न होता जर माहीत नसेल तर, आणि जर ॲडिशन करायचं असेल तर जुलै 1918 मध्ये तो अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. ठीक आहे, आता अयोग्यरित्या जुळवलेली आपल्याला माहिती आहे ही परत कलमावर प्रश्न, म्हणजे आपण तुम्ही पाहू शकता कलमावरती किती प्रश्न विचारलेत. त्यात ह्या पेपरमध्ये पॉलिटीवर 20 प्रश्न आले होते, ह्या पेपरला 24व्या पेपरला पण येऊ शकतात, त्यामुळे पॉलिटी इज इम्पॉर्टंट. तर आता भेदभाव
नाही आपल्याला माहिती आहे 15 आहे, संमेलनाचा हक्क 19 मध्ये आहे, फ्रीडमच्या हक्कांमध्ये जीवित संरक्षणाचा अधिकार हा 21 मध्ये आहे, त्याच्यामुळे हा चुकीचा आहे. आणि घटनात्मक उपायाचा अधिकार हा 32 मध्ये, हा बरोबर आहे. त्याच्यामुळे क फक्त चुकीचा आहे याच्यामध्ये. पुढचं काय, समवर्ती सूचीमध्ये कशाचा समावेश होत नाही. समवर्ती सूची म्हणजे राज्य आणि केंद्र दोन्हीची मिळून जी सूची असते ती. आपल्याला माहिती आहे जकात म्हणजे टोल हे आपल्या राज्य सूचीमध्ये आहेत, त्याच्यामुळे यांचा समावेश समवर्ती सूचीमध्ये होत नाही. बाकी हे तिन्ही पण आहेत, ह्याचा समावेश समवर्ती सूचीमध्ये होतो. आता याच्यामध्ये काय, ह्या ज्या सूच्या आहेत राज्यसूची, केंद्रसूची आणि समवर्ती सूची, तर ह्या राज्यसूचीमधले आणि केंद्रसूचीमधले सब्जेक्ट जे हायलाईट जास्त होतात तर ते आपल्या लक्षात असले पाहिजेत, जेणेकरून आणि समवर्ती सूचीमधले सुद्धा जे महत्त्वाचे आहेत तेवढे आपण आता वाचले पाहिजेत, कारण ह्याच्यावर तर प्रश्न आलाय तर नेक्स्ट टाइम पण अजून थोडं डीप पण क्वेश्चन ह्याच्यावरती येऊ शकतो. आता सायन्स बऱ्यापैकी अनएक्सपेक्टेड होतं, पण ठीक आहे, आपण सायन्सचे आन्सर्स पाहूयात. आणि सायन्सची स्ट्रॅटेजी काय असावी हे आजपर्यंत सायन्स MPSC क्षेत्रामध्ये सायन्स शिकवणाऱ्या चांगल्या तज्ज्ञ शिक्षकांना पण समजलेलं नाही खरं पाहिलं तर. पण मला तर वाटतं सायन्समध्ये स्टेट बोर्डवर आपला फोकस असावा, त्यातून जितकं घेता येईल तितकं घ्यायचं. सायन्समध्ये मिनिमम रिस्क घ्यायची आपल्याला. तर पहिला प्रश्न आहे की शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफोरेल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो, तर हा गट क्लोरोफायटा या वर्गामध्ये येतो. पुढचा प्रश्न, अतिपाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण, आता हे आपण लॉजिकने पण सोडवू शकत होतो की ऑक्सिजनमुळे काय होतं, मुळे ऑक्सिजनपासून वंचित होतात, त्यामुळे अति जास्त पाणी दिलं की वनस्पती मृत होतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की नायट्रोजन स्थिरीकरणातला, हा पण नवीन क्वेश्चन होता माझ्यासाठी तरी, मी हा स्किप केला होता. तर शैवाल जास्तीत जास्त कोणते शैवाल उपयोगी आहे, तर मिक्झोफायसी असं त्या शैवालाचं नाव आहे, जे की जास्तीत जास्त उपयोगी आहे. पुढचा प्रश्न, मिओसिनच्या टप्प्याचे, आता हे मिओसिनचे टप्पे आपल्या स्टेट बोर्डमध्ये आहेत, तर ते लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन, आणि आता आपल्याला माहिती आहे की हे असे सिक्वेन्स आयोगाने 2-3 वेळा विचारले वेगवेगळ्या प्रकारचे, तर जिथे जिथे आपल्याला वाटतंय स्टेट बोर्डमध्ये तिथे तुम्ही एखादा त्याची ट्रिक किंवा एखादा शॉर्ट फॉर्म बनवून ठेवू शकता. पुढचं अँटीमनी संयोग, आपल्याला माहिती आहे की ते शिस्टोमायसिससाठी वापरले जातात. पुढे पोरिफेरम गॅमेट कशामुळे तयार होतं, तर ते आर्किओसाइड्समुळे तयार होतात. पुढचा प्रश्न, तापमानातील प्रत्येक 1 डिग्री वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग, आता आपण जे वाचले स्टेट बोर्डमध्ये ते आपण मीटरमध्ये वाचलं होतं आणि इथं आपल्याला सेंटीमीटरमध्ये विचारलं होतं, त्याच्यामुळे बऱ्याच जणांची गडबड झाली. त्याचं उत्तर 1 सेंटीमीटरमध्ये केल्यावर 61 सेंटीमीटर, आणि जर मीटरमध्ये असेल तर 0.61. त्याच्यामुळे तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग 61 सेंटीमीटर पर सेकंडने वाढतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आपली जी स्पेसिफिक हीट आहे, विशिष्ट उष्णतेचे प्रणालीतील एकक, हे सोपा प्रश्न होता, कॅलरीज पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. म्हणजे हा प्रश्न यायला पाहिजे होता, हा चुकायला नव्हता पाहिजे, कारण हा सोपा प्रश्न आहे. पुढचा, आता हा प्रश्न हॅश झालेला आहे. खरं तर ह्याचं आपल्याला माहिती आहे की प्रश्न काय पाहूयात, विद्युत धारेने विद्युतरोधकातील खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पॉवर P=I²R, तर मग I² म्हणून आपण विद्युतरोधकातील म्हणजे हे जे आहे स्क्वेअर ऑफ द करंट इन द रेजिस्टन्स, आपण हे देऊ शकत होतो, पण आयोगाने हा हॅश केला क्वेश्चन. पुढचा, डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो. जे महत्त्वाचे मोठे आजार आहेत तर याची एक लिस्ट करून ठेवा, आणि तो कोणत्या ह्याच्यामुळे होतो, म्हणजे ह्याच्यावर आपल्याला बऱ्याचदा प्रश्न विचारले गेले आहेत. डांग्या खोकल्याचा पहिल्यांदा विचारला असला तरी बाकीच्या आजारांवर प्रश्न विचारले गेले, तर त्याचं नाव आहे बोर्डेटेला प्युटिसिस. पुढचा प्रश्न, आपल्याला माहिती आहे की ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे जीवनसत्व कोणते, व्हिटॅमिन ई, म्हणजे जीवनसत्व ई हे काय करतं, अँटीऑक्सिडंट इट ॲक्ट्स ॲज अ अँटीऑक्सिडंट. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था, म्हणजे आपलं जे नर्वस सिस्टीम आहे आणि जी आपली पचन संस्था आहे त्याच्यावरती ॲक्ट करते, किंवा यांच्यावरील संवेदी चेतातंतूच्या टोकावर बद्ध राहतात. तर अशी कोणती औषधं आहेत, आपल्याला माहिती आहे की ओपिओसाइड्स ही औषधं आहेत. बऱ्याचदा हे सायन्सचे प्रश्न पाहून असं वाटतं की कुठल्या तरी फार्मसीच्या एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीने किंवा मेडिकलचा अभ्यास करणाऱ्या एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीने हे प्रश्न काढले असतील. ठीक आहे, आपण ह्याच्यामध्ये फक्त लो हँगिंग फ्रूट थेरी यूज करायचे. जसं की खालचा प्रश्न, जर्मन सिल्वर इतक्या वेळा प्रश्न आला की हा प्रश्न चुकायलाच नव्हता पाहिजे. म्हणजे सायन्समध्ये जे 15 क्वेश्चन आलेत ना, त्यातले 7-8 क्वेश्चन एकदम आउट ऑफ बॉक्स आहेत, पण जे राहिलेले 7-8 क्वेश्चन आहेत ना, तर ते आपण चांगल्या प्रकारे टॅकल करू शकत होतो.
तर जर्मन सिल्वर आपल्याला माहिती आहे की कॉपर, निकेल आणि झिंक ह्याच्यापासून बनवलं जातं. ॲस्परिन हे पण सोपं होतं. ॲस्परिन आपल्याला माहिती होतं की ॲसिटिल ॲसिड असतं ॲस्परिनमध्ये. पुढचं कठीण आणि मृदू आम्ल या संज्ञा कोणी दिल्या आपल्याला माहिती आहे, पियर्सनने या संज्ञा दिल्या. आता ह्या वेगवेगळ्या ज्या संज्ञा आहेत त्या कोणी दिल्या, शास्त्रज्ञ, ह्या गोष्टी जेवढ्या ॲटलीस्ट स्टेट बोर्डमध्ये दिलेल्या आहेत. आपण शक्यतो 1 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वी थोडंसं डीप जातं, पण 10वीपर्यंत जरी स्टेट बोर्ड व्यवस्थित केले तरी ह्या काही गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. आता पुढं आपला मॅथ्सचा पार्ट आहे. तर मॅथ्सचे एक गणित मी सोडून नाही दाखवणार आहे, मी फक्त तुम्हाला सांगते. हो, तर आपण सगळे एकदा मॅथ्सचे पेपर त्याचं आपण एकदा सेपरेट एक्सप्लेनेशन घेऊयात. फक्त सोडवायचे कसे होते प्रश्न ते सांगते आणि ह्याच्यावर पुढं काही प्रश्न येऊ शकतात. आता क्षेत्रफळ, नॉर्मली क्षेत्रफळाचे हा खूप इझी क्वेश्चन होता क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे किती असं वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि वर्तुळाचं परिघ. वर्तुळाचा परिघ आपला 2 पायार आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ पायार वर्ग. तर त्याच्यावरून इक्वेशन तयार करून आपण उत्तर काढू शकत होतो. पुढचा प्रश्न, एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला. 60 रुपये तोटा झाला म्हणजेच त्याने 2340 अधिक 60 म्हणजे 2400 रुपयांना ते शर्ट विकत घेतले होते. तर त्याच्यावरून आपल्याला एका शर्टाची खरेदी किंमत काढता येते. पुढचा प्रश्न आपण सोपा होता. लक्षात ठेवायचं, हे प्रश्न आजकाल सरळ सेवेला आजपर्यंत सरळ सेवेला येत होते. आता जर ते कंबाईनमध्ये दिसत आहेत तर हे प्रश्न फक्त ट्रिकी असतात, ह्याच्यामध्ये सोडवावे लागत नाहीत. हे प्रश्न, ह्या प्रश्नांमध्ये काहीतरी दडलेलं असतं ते आपण बाहेर काढायचं. जसं की आपलं a+b वर्ग, त्याचा विस्तार दिलेला असतो कधी कधी, किंवा a+b a-b म्हणजेच a वर्ग b वर्ग त्याचा विस्तार दिलेला असतो. तर ह्याच्यामध्ये काय ट्रिक आहे, तर ह्याच्यामध्ये 2 बाहेर काढायचा, कॉमन इथं 2 बाहेर काढायचा, इथे कॉमन 2 बाहेर काढायचा आणि मग सेम राहते आणि मग 1/4 राहतं खाली. इथं फक्त 1/4 राहतं आणि 1/4चं उत्तर आपल्याला हे येतं. त्याच्यामुळे हा सुद्धा सोपा होता प्रश्न. फक्त ह्याच्या ट्रिक्स माहिती पाहिजे. इथून पुढे थोडीशी ह्या प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस केली पाहिजे आपण. पुढचा प्रश्न वयाचा आहे, हा पण सोपा आहे, हा सोडवू पण शकतात. एक ट्रिक पण आहे की यांनी काय सांगितलंय की वयांची बेरीज 72 वर्ष आहे आणि 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर असं होतं. तर त्यांचे आजचे वय किती. आता आपल्याला काय करायचंय, 7 वर्षापूर्वी हे गुणोत्तर होतं ना, मग आजच्या वयातून आपल्याला 7 वजा करायचे आणि ते एवढ्यांच्या पटीत येतात का ते बघायचं. म्हणजे आता शेवटचं आपण बघितलं, ह्यातून जर 7 वजा केले तर इथं 15 येतं, 15ला 7ने भाग जातो का नाही जात. इथे किती येतं, 7 19 7ने भाग जातो का नाही जात. इथे 21 येतं, 7ने भाग इथे 23 येतं, याला पण 7ने भाग जात नाही. ह्यातून जर 7 वजा केलं तर 21 म्हणजे ह्याला 7ने भाग जातो. म्हणजे फक्त एका ट्रिकवरून आपण याचं उत्तर काढू शकत होतो. पुढचा प्रश्न पाहूयात. हा जर सरळ व्याजाचा प्रश्न आहे, हा सरळ निघू शकतो. घेतलेल्या कर्जाची रक्कम किती. बऱ्याचदा जेव्हा गणिताचे असे प्रश्न येतात तेव्हा एकच करायचं की आपल्याला जे काही विचारलं ना त्याला एक्स मानायचं. त्याला एक्स म्हणून जेव्हा आपण इक्वेशन तयार करतो आपल्याला माहिती आहे मग काय होईल, 12 गुणिले x गुणिले 3 भागिले 100 आणि बरोबर 5400 हे सरळ व्याज होईल त्याचं. तर मग अशाकडून आपल्याला एक्सची किंमत काढता येते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते. 2 वर्षानंतर त्याची किंमत किती. आता एक फॉर्म्युला पण आहे, पण यातली सोपी मेथड ही आहे की 16चे 5% काढायचे, 800 येतात, 800 त्यातून वजा करायचे आणि राहतात 15,200. 15,200चे परत 5% काढायचे, त्यातून वजा करायचे. त्याचं उत्तर येतं 14,440. प्रत्येक फॉर्म्युले लक्षात ठेवते, त्या वेळचे वेळ आठवतील का नाही ह्याच्यापेक्षा अशा काही छोट्या छोट्या ट्रिक आपण डेव्हलप करायच्या. पुढचे, आता मी हे गणित तुम्हाला सोडवून देत नाही, ह्याचं कारण हेच आहे की आता आपल्याला हे आपण रिव्हिजन करतो, ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त हे गणित कसं सोडवायचे तेवढंच बघायचं, ते एक सोडवत नाही बसायचं. पुढचा प्रश्न आहे, आगगाडीचे प्रवास भाडे 20%ने वाढवले. आता सेम यात तेच करायचे, जेव्हा जेव्हा टक्क्याची गणना येतात ना तर तेव्हा 100 मानायचं. म्हणजे असं म्हणायचं की सुरुवातीला आगगाडीचं भाडं किती होतं, 100 होतं आणि मग ते 20%ने वाढवलं म्हणजे ते 120 झालं. मग ते पुन्हा सलग 2 महिन्यात परत 10% वाढवलं म्हणजे 120च्या 10% वाढवलं म्हणजे 120 अधिक 12 करायचे आणि मग परत 25% वाढवलं म्हणजे 120 अधिक 12 किती आले होते, 132 आले होते, त्याचे पण 25% वाढवलं, त्याचे 25% त्यात ॲड करायचे. मग त्याचं उत्तर 165 येतं. म्हणजे एकूण किती टक्क्याने वाढ झाली तर 65%. ह्याचा पण एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहणार असतील तर फॉर्म्युले करत जा, परंतु ही सोपी पद्धत वाटते मला तरी. जेव्हा जेव्हा टक्केवारीची उदाहरणं येतात तेव्हा शक्यतो 100 मानायचे, जर एक्स मानता येत नसेल तर 100 मानायचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न हा सोडवायचा होता आणि हा सोपा होता, हा सोडवून ह्याचं उत्तर येतंय. फक्त क्विक सोडवायचं आणि ह्याच्यामध्ये प्लस मायनस जे आहे तेवढं लक्षात ठेवायचं. ह्याचं उत्तर 9.6 येतं, हे कोणी पण काढू शकतं. पुढचा, एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो. आता हा पण सोपा आहे, जे विचारले ते मानायचं आपल्याला माहिती आहे. तर इथं काय लिहिलंय की त्याची सरासरी किती आहे, 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे. तर सरासरी आपण एक्स मानायची.
19 डावांची सरासरी एक्स मानायची. आणि मग त्यांनी काय सांगितले की ती 4ने वाढली म्हणजे 18 डावांमध्ये ती किती होती, x-4 होती. बरोबर. मग x-4 किती वेळा डावांमध्ये होते, तर 18 डावांमध्ये होते. मग एकूण रन किती होतील त्याचे, तर 18 गुणिले x-4 आणि प्लस त्याच्यामध्ये 98 केले तर किती येतात, 19x इज इक्वल टू 19x. म्हणजे असं इक्वेशन तुम्ही तयार करून घेतलं की एक्सची किंमत निघते जी की 26 येते. तर हे सगळे गणित तुम्हाला 1 बाय 1 व्यवस्थित सोडवून हवे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. मी परत एकदा हे सगळे गणित व्यवस्थित 1 बाय 1 सोडवून त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवते. आता ही फास्ट रिव्हिजन आहे म्हणून आपण अशा प्रकारे गणित सोडतोय. पुढे काय, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर ज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाचे बेरजे इतके असेल तर हे पण सोपं आहे. हे आपल्याला ह्याचं काय करायचं आहे, ती ह्यांचं आता ह्या त्रिज्या दिलं त्याच्यावरून क्षेत्रफळ कसं काढणार आपण, पाय आर वर्ग म्हणजे काय, पाय आर वर्ग पाय आर वर्ग पाय आर वर्ग आणि मग ते येतं 169 पाय. तर मग 169 कितीचा वर्ग आहे, तर 13चा वर्ग आहे. असं म्हणजे हे पण सोपं आहे. फॉर्म्युला माहीत असला की मला. बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात, हा क्वेश्चन खूप कन्फ्युज झाला सगळ्यांना. पण ह्याचं उत्तर काढायची पद्धत एक होती की चौरस जर मोजायचे असतील तर उभे मोजायचे किती आहेत, आडवे मोजायचे किती आहेत आणि त्याचे वर्ग उलटे करत जायचे. म्हणजे उभे 8 असतात, आडवे 8 असतात, तर मग 8चा वर्ग अधिक 7चा वर्ग अधिक 6चा वर्ग अधिक 5चा वर्ग अधिक 1चा वर्गपर्यंत करत जायचे. मग तितके टोटल चौरस असतात. हा त्याचा फॉर्म्युला आहे, जो की मला सुद्धा माहीत नव्हता पेपरच्या वेळेस, म्हणजे मी सुद्धा केलेला नव्हता हा. पण त्याचं उत्तर 204 आहे. इथून पुढे जर असा प्रश्न आला तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढे दिलेलं श्रेणी चुकीचे पद आपल्याला ओळखायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मला तर 2 चुकीची पद वाटत होती, पण जो दुसरं वाटत होतं ते पर्यायच नव्हतं म्हणून 32 केलं. तर यात अल्टरनेट पाहिला आपण की अल्टरनेट पाहिला, सरळ पाहिला तरी पण याचं उत्तर येतं. अल्टरनेट जर पाहिलं तर याच्यामध्ये 9 मिळवले, नंतर ह्याच्यामध्ये आपण किती मिळवले, 8 मिळवले. आणि इथे जर पाहिलं, इथे ह्याच्यामध्ये 9 मिळवले, ह्याच्यामध्ये 9 मिळवले. तर मग ह्याच्यात 9 मिळाले तर ह्यात पण 9 मिळवले पाहिजे होते. म्हणजे इथं आपण 33 यायला पाहिजे होतं आणि परत ह्याच्यामध्ये पण 9 मिळायला पाहिजे होते. म्हणजे इथं आपण 42 वगैरे यायला पाहिजे होतं. पण हा तर पर्यायच दिलेला नाही म्हणून हा कॅन्सल झाला. मग मला हा जो चुकीचा वाटत होता 32, तर हा पर्यायामध्ये होता. तुम्ही पाहू शकता म्हणजे अल्टरनेट पण येतं आणि सरळ पण येतं. सरळमध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये 6 मिळवले, 3 मिळवले, परत 6 मिळवले, मग परत 3 मिळवायला पाहिजे होते, जे की नाही मिळवले गेले. असं त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, हे तर्कानुमानाचे तुम्हाला येत असतील तर ह्याच्यामध्ये दोन्ही पण विधाने असत्य आहेत. पाहू शकता, सर्व शिक्षक कलाकार आहेत आणि काही कलाकार आनंदी आहेत. तर सर्व शिक्षक आनंदी आहेत हे चुकीचं होतं, कारण काहीच कलाकार आनंदी आहेत. म्हणजे हे याचे तुम्ही एक डायग्राम तयार करत जा की समजा सर्व शिक्षक, मग हे सर्व शिक्षक आहेत आणि सर्व शिक्षक कलाकार आहेत म्हणजे कलाकार हे मोठे आहेत असे, आणि काही कलाकार आनंदी आहेत म्हणजे हे आनंदीचा सर्कल झाला असा. तर बघितलं तर सर्व शिक्षक आनंदी आहेत का, नाहीये, चुके म्हणजे हे चुके. आणि जे आनंदी आहेत म्हणजे हे ते सर्व कलाकार आहेत का, नाही, म्हणजे हे पण चुके. म्हणून दोन्ही पण असत्य. ठीक आहे. आता अंकिताच्या आईची वेळ, हा थोडासा किचकट प्रश्न होता, पण याचं जर इक्वेशन व्यवस्थित केलेलं असेल तर ह्याचं उत्तर निघत होतं. तर अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती. आता आपण काय ठरवले, जे आपल्याला विचारलंय ते मानायचं. तर अंकिताच्या भावाचे आजचे वय मानायचे आपण, 2 वर्षानंतरचं नाही. मग त्याचे समजा आजचे वय तुम्ही एक्स मानले आणि मग त्याच्यावर तुम्हाला इक्वेशन तयार करून घ्यायचे की त्यांची एकूण बेरीज. आजचं वय जर एक्स मानलं तर मग तिच्या आईचं वय किती होतं, याच्या 4 पट 4x. मग तिचं वय किती होतं, 4x भागिले 2.5, कारण ती 2.5 पट आहे. मग त्या सगळ्यांची बेरीज येते 66. मग ते 6.6x असं त्याचं उत्तर येते. म्हणजे x इज इक्वल टू 10 येते. म्हणजे आजचे वय त्याचं 10 येते आणि आपल्याला 2 वर्षानंतरचं वय विचारले. ते पण ट्रिक केली. आजचे वय तुम्ही काढलं असेल 10, तुम्ही तेच करून याल तर 2 वर्षानंतरचे वय त्याचं येते 12 वर्ष. ठीक आहे. पुढचा प्रश्न, हा प्रश्न तर करायची पण गरज नव्हती. आपल्याला काय विचारलंय, या मोठ्या प्रश्नामध्ये ना शक्यतो काय विचारलंय ते लगेच बघायचं. इथं काय विचारलंय, जीच्या उजवीकडे कोण बसले आहे. नेहमी लक्षात ठेवा, मोठा प्रश्न आला सेटिंग अरेंजमेंटचा किंवा दुसरा कोणताही, की आधी काय विचारले ते बघायचं. किंवा दिशाज्ञानच्या प्रश्नामध्ये पण आहे ना, आधी काय विचारले ते पाहायचं. बऱ्याचदा ते अंतर्लिहित बसतो आणि त्याची काही गरज पण नसते. तर इथं बघा काय, जीच्या उजवीकडे कोण बसले आहे. आता इथं जी बघा कुठे दिलंय, जी हा ई आणि एफच्या मध्यात आहे. म्हणजे एक तर ई असणार किंवा एफ असणार आणि पर्यायामध्ये फक्त एफ आहे. म्हणजे लगेच उत्तर निघत होतं ह्याचं, ह्याला सोडवायची पण गरज नव्हती. पुढचा प्रश्न, हे तर आपल्याला माहिती आहे. आपलं कॅलेंडर चांगलं करून ठेवा. 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी होता. पहिली गोष्ट तुम्हाला योग दिन माहिती पाहिजे, 21 जूनला असतो आणि राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारीला असतो. तर आणि 2016 हे लीप वर्ष आहे.
तर आपण लीप वर्षाचं ॲडिशन म्हणजे ॲडिशन 2 वार पुढे जातो किंवा 2 वार मागे घेतो. पण ते कधी जेव्हा आपण फेब्रुवारी क्रॉस करतो तेव्हा, आणि इथं आपण फेब्रुवारी क्रॉस करतो, इथं आपल्याला पाठीमागे यायचे. तर मग इथं काय करायचं, अष्टविज्ञान दिन कधी आहे 28 फेब्रुवारी. तर मग 28 पासून तुम्हाला 21 जूनपर्यंत जायचं आहे. म्हणजे एक दिवस फेब्रुवारीचा, नंतर मार्च, एप्रिल, मे आणि मग ह्याचे 21 दिवस अशी बेरीज करून त्याला भागिले 7 केले आणि राहिले शिल्लक राहतात 2. तर मग 2 दिवस तुम्हाला मागे यायचं आहे, म्हणजे सोमवार आणि रविवार. त्याच्यावरून त्याचं उत्तर रविवार येतं. जर तुम्हाला डिटेल सोडून हवे असतील हे प्रश्न तर मला तसं कमेंटमध्ये सांगा, आपण डिटेल पण सोडून घेऊयात. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय, ही मालिका अशी सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या या मालिकेची राहणार नाही. आता ह्याच्यामध्ये लॉजिक बघायचे तुम्हाला, की ह्याच्यामध्ये लॉजिक काय, ह्याच्यामध्ये किती मिळवलेत, आणि मग पुढे ह्याच्यामध्ये 1 मिळवला आहे, ह्याच्यामध्ये 3 मिळवलेत. ठीक आहे. ह्याच्यामध्ये 5 मिळवलेत, ह्याच्यामध्ये परत 1 मिळवला आहे, तर ह्याच्यामध्ये परत 3 मिळवलेत, ह्याच्यामध्ये परत 5 मिळवलेत. म्हणजे आता 1 मिळवला आहे, 3 मिळवला आहे, 5 मिळवला आहे, असे आपल्याला मिळवत जायचे. म्हणजे 1 3 5 1 3 5 असं वाढत जाते. तर मग ती जर आपण सिरीज तयार केली त्याच्यामध्ये 33 येत नाही, बाकीचे सगळे अंक येतात. ठीक आहे. पुढचा, हे काय नाही, अक्षरे वर्णमालेनुसार लागली तर किती अक्षरांची स्थिती अपरिवर्तित राहील, म्हणजे चेंज होणार नाही. तर हे तुम्हाला लावायचं आहे. आधी डी लावायचं आहे, त्याच्यानंतर ई लावून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर आय लावायचं आहे, एन लावायचं आहे, TU असं लावून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये एकच अक्षर आहे जे कॉन्स्टंट राहतं. आय थिंक इथे आहे ते अक्षर, ते कॉन्स्टंट राहतं. तुम्ही ते करून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. पुढे परत इथं काय, आता तिच्या आपल्याला दिशाज्ञानचा प्रश्न विचारलाय. आधी पाहायचं की तिला काय विचारलंय, की तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देशित करते, म्हणजे आपल्याला दिशा विचारते. मग आपल्याला इथं अंतराचं काय नाही, अंतर आपल्याला ह्या प्रश्नामध्ये दिलेलं पण नाहीत. तर काय सांगितलंय, सानवी पूर्वेकडे जाईल. तर अशा वेळी काय करायचं माहिती आहे का, डायरेक्ट असं बाण काढायचं. म्हणजे ती पूर्वेकडे चालत गेली, मग ती तिच्या डाव्या बाजूला 90 डिग्रीमध्ये वळते, म्हणजे ती 90 डिग्रीकडे गेली. मग ती 50 मीटर चालली आणि मग ती उजव्या बाजूला परत 135 म्हणजे कुठं आली ती, इथं आली, 90 आली आणि परत इकडे आली, म्हणजे ह्या दिशेला आली ती. आणि मग ती आता डाव्या बाजूला, तिची डावी बाजू म्हणजे कोणती, तर ही दिशा आहे. मग ही दिशा कोणती आहे, तर ही ईशान्य दिशा आहे. ठीक आहे. पुढं वेन आकृती, आता ह्याच्यामध्ये पण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालेलं, पण हा प्रश्न सोडवता येऊ शकत होता. आता हा तर कॅन्सल होतो. भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र तिन्ही पण वेगवेगळ्या गोष्टी त्यात नाही बसत. भारत, आशिया, युरोप हे पण नाही होत, कारण आशियामध्ये भारत आहे, ह्याच्यामध्ये काहीच नाही दाखवलेलं. आता हे कप बशी चहाचं पण कसं होतं, की ही बशी आहे, त्याच्यामध्ये कप आहे आणि त्याच्यामध्ये चहा आहे, म्हणजे ही सुद्धा डायग्राम त्यात बसत नाही. त्याच्यामुळे फुले सुवासिक पांढरा, म्हणजे ही फुले, काही फुले सुवासिक, काही फुले पांढरे आहेत. आता पांढरी फुले सुवासिक असतील ही एक कंडिशन तयार होत होती, पण मोस्ट प्रोबॅबल जर आपण गेलं तर हे उत्तर निघते, म्हणून त्याचं उत्तर फुले सुवासिक पांढरा असं आहे. तर एकदम फास्टमध्ये आपण रिव्हिजन घेतली आणि सेम आपण अशाच प्रकारचे रिव्हिजन घेत राहणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा, ह्याच्यामध्ये काय चेंजेस पाहिजे ते सांगा. थोडं फास्ट होत असेल, पण उद्देशच तो आहे की आपल्याला फास्टमध्ये रिव्हिजन करायची. तुमच्या काही कमेंट्स असतील त्या पण सांगा, सजेशन असेल ते सांगा, आणि परत भेटूया आपण 2022च्या पेपरच्या डिस्कशनला.